टाकल्यासारखं. जेवढ्या लवकर यांच्या डोक्यावर अक्षता पडतील तेवढं बरं. काय? चला अंतरपाठ धरायला एक जण या. दादा थोडं लवकर चला ना प्लीज. शुभमंगल सावधान. काय झालं काय बोलणं? मगासपासून शिवानीला फोन करतोय पण ती माझा फोनच उचलत नाहीये. कसं काय तू परत येतो लांब. चला नवरा नवरीला हार घेऊन या. चला नवरी मुलीने प्रथम नवऱ्या मुलाला हार घालायचा. आता नवरदेवाने नवरी मुलीला हार घालायचा. काय? इकडे रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. मी शिवानीला बाहेर जाऊन फोन ट्राय करतो. हा बघ बघ. ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाय स तदन्नमः नमः प्रकृतिपतराये नियतां प्रदात्मताम्. चला दोघांनी पाटावरती बसायचंय. आता कंकणबंधन विधीला सुरुवात होईल. कंकणबंधनं च करिष्ये. चला कंकण घ्यायचंय, यांच्या उजव्या हाताला बांधायचं. हे हातात घ्यायचं. चला नवरी मुलीचं मंगळसूत्र घेऊन या. आजी हा आणखी जरा मंगळसूत्र. हा वय वय आणते. दादा चला लवकर. चला ते बघा ती अक्षरा. लवकर चला. चला लवकर त्या रिक्षाच्या मागे चला. चला अहो लवकर. अहो चला ते जातील पुढे. चला ते बघा ती वळाली. ते बघा वळाली. चल मंगळसूत्राच्या वाटीमध्ये प्रथम हळद भरायचे, मग कुंकू भरायचे. ओम हरिद्राम सुवर्णवर्णाभा सर्वतो भाग्यदायिने सर्वालंकार मुख्याहि देवीत्वं प्रतिगृह्यताम्. दादा चला लवकर प्लीज. दादा थोडं लवकर चला प्लीज.
वहिनी हात दुखतंय का हो? नाही नाही ठीक आहे ठीक आहे. दादा राईट घ्या इकडनं. चला चला लवकर चला दादा. गेले का ते? गेले. मी अजून मागेच येते. दादा चला लवकर चला प्लीज. लवकर चला दादा प्लीज. वहिनी आपण थोडं पुढे थांबूयात. थांबायचं कशाला? नको नको थांबायला नको. वहिनी तुम्ही फ्रेश व्हा ना थोडं. फ्रेश आत्ता? अहो जवळच घर आहे आपलं, तुम्ही आला होतात ना. हो पण आता वेळ नाहीये म्हणून. पण वहिनी तुम्ही अशा कपड्यांमध्ये घरी कसं जाणार? कपडे तर खराब झालेच आहेत, पण अशा या हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये घरी गेल्यावर लोक काय म्हणतील? लग्न आहे घरी. तेच तर होऊ द्यायचं नाहीये म्हणून तर लवकर जा. काही नाही, जा बाळा, तू तयार होऊन ये ना. अगं घरात कार्य आणि घरची लक्ष्मी अशी लंकेच्या पार्वतीसारखी आली तर कसं चालेल नाही का? गुरुजी तुम्ही सुरू ठेवा. हां थांबा गुरुजी, नका करू सुरू. अक्षरा, बाळा, चारू जे सांगते ते ऐक ना. तू घरी आलीस हे खूप छान झालंय. माझाही जीव भांड्यात पडलाय, पण आता जा लवकर चेंज कर आणि ये. बाळा, तुला जे हवं होतं तेच घडतंय ना. ही तुझी इच्छा होती ना, तुझा हट्ट होता. आता चारू जे सांगते ते ऐक. कारण मला मॅनिप्युलेट करण्यात आलं होतं बाबा. मूर्ख बनले होते मी. ठीक आहे, चला आपण आत जाऊन बोलूया. नाही नाही आत नाही, आत नाही, इथेच. इथे मला सगळ्यांसमोर बोलायचं.